नमस्कार मंडळी, मी अर्धा किलो चण्याची डाळ, हळद, मीठ, तेल आणि भरपूर असं पाणी टाकून 5 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर आणखीन पाणी टाकून मी सगळं हे पाणी आहे ते निथळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडीशी डाळ बाजूला काढली आमटीसाठी. अर्धा किलो डाळीसाठी अर्धाच किलो गूळ घेतलेला आहे आणि हे जे मसाले आहेत ते मी वाटून घेतले आणि पुरण रेडी केलेलं आहे. आणि आता हा जो आमटीचा मसाला आहे ना, त्यात मी खोबरं आणि कांदा छानपैकी भाजून त्यात लसूण, आलं, कोथिंबीर ही वाटून घेतलेलं आहे आणि मी लसणाची फोडणी दिली आहे, कढीपत्ता आणि लसूण आणि मसाले वगैरे सगळे भाजून वगैरे झाले. नंतर डाळीचं पाणी आणि जी उकडलेली डाळ होती ती पण वाटून मसाल्यांमध्ये टाकू. मला खूप लेट झाला होता आणि मातीच्या भांडीमध्ये शिजवायला थोडासा वेळ लागला असता, म्हणून पितळेच्या टोपामध्ये मी फोडणी केली आहे. पण पितळेच्या टोपात न ठेवता ती सगळी आमटी मी मातीच्या टोपामध्ये ओतून घेतली, कारण की माझा पितळेचा जो टोप आहे ना, त्याची कलई 1 वर्ष झालेली आहे आणि आता त्याची कलई पण ना निघून गेलेली आहे. आता परत नवीन कलई करावी लागेल, म्हणून मी हे भांड्यातून दुसऱ्या भांड्यात ओतून घेतलं आहे.